मी कुठेतरी वाचलं आहे की जर तुमची मानसिकता खंबीर असेल तर तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही या गोष्टीशी सहमत आहात का? तुम्हाला असे वाटते का की जर आपण आपल्या विचारांमध्ये सुधारणा केली तर काहीतरी चांगले घडू शकते? आपले विचार बदलून आपण श्रीमंत होऊ शकतो का? जर हे प्रश्न तुम्हाला सतावत असतील आणि तुमची झोप उडवत असतील तर तयार व्हा. आज आपण अशाच एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्या पुस्तकामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. चला तर मग सुरू करूया. हाय, हॅलो, नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण लेखक नेपोलियन हिल लिखित थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचे सारांश रूपी अभिवाचन करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. थिंक अँड ग्रो रिच ही एक मानसिक अवस्था आहे. वास्तविक पाहता हे पुस्तक तुमच्या प्रबळ इच्छांना साकार करण्यासाठी आणि तुमचा उद्देश शोधण्यासाठी तुमच्या विचारांच्या शक्तीचा उपयोग करते. तुमचा दृढ निश्चय उद्देश प्रत्यक्षात उतरवणे सोपे नाही. जर तुमची इच्छा प्रबळ असेल आणि तुम्ही धोका पत्करण्यास तयार असाल तर तुम्ही जिंकाल. लेखक एक सूत्र मांडतात: तुमच्या इच्छा, तुमचे विचार, तुमच्या योजना, तुमच्या मोठ्या कृती या तुमच्या यशाला चालना देतात. तुम्ही जिथे आहात आणि जिथे पोहोचू इच्छिता तिथे पोहोचण्यासाठी लेखक यावर भर देतात की कधीही हार मानू नका. मदत मागा, नवीन संबंध जोडा, तुमची नोकरी शोधण्याची कौशल्य सुधारण्यासाठी आणि संसाधने मिळवण्यासाठी नवीन पद्धती वापरून पहा. असे नवीन लोक शोधा जे तुम्हाला तुमची ध्येय शोधण्यास मदत करू शकतील. या पुस्तकातील पहिला भाग, इच्छा. तुम्ही कोणत्या इच्छेला इतर सर्वांपेक्षा जास्त प्राधान्य देता? एक प्रबळ इच्छा आपले ध्येय गाठण्यासाठी दोन प्रकारच्या प्रेरणांचा वापर करते. पहिले आकर्षण प्रेरणा आणि दुसरी प्रेरणा. आकर्षण प्रेरणामध्ये तुमच्या ध्येयांचा परिणाम इतका अनुकूल असेल की तो तुम्हाला स्वतःकडे आकर्षित करेल. प्रेरणामध्ये कृती न करण्याचे नकारात्मक परिणाम तुम्हाला कृती करण्यास प्रवृत्त करतील. लेखक तुमच्या इच्छेची 5 प्रमुख क्षेत्रे ओळखतात. पहिले करिअर, दुसरे नेतृत्व, तिसरे पैसा, चौथे अपयश आणि 5वे इतरांच्या इच्छा. पहिले करिअर. यामध्ये मला काय मिळेल, माझी प्रगती कशी होईल, पद, पगार, फायदे इत्यादी अहंकाराशी संबंधित चिंता कंपनी आणि पदातील वाढीच्या संधीकडे वळल्या पाहिजेत. यातील दुसरे क्षेत्र नेतृत्व करण्यासाठी तुम्हाला आधीच अस्तित्वात असलेल्या नेत्याचे अनुसरण करणे आणि त्याच्याकडून शिकणे आवश्यक आहे. तुम्ही ज्या क्षेत्राचे कौतुक करता त्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी असलेल्या व्यक्तीकडून तर त्याचा तुमच्या करिअरवर कसा परिणाम होईल. तिसरे पैसा. लेखक पैशावर आधारित इच्छा पूर्ण करण्यासाठी काही टप्पे सुचवतात. तुम्हाला किती पैसे आणि कोणत्या प्रकारची नोकरी हवी आहे हे ठरवा. तुम्हाला हवे असलेल्या पैशाच्या बदल्यात तुम्ही काय देऊ शकता हे जाणून घ्या. तुम्हाला हवा असलेला पैसा मिळवण्यासाठी एक विशिष्ट तारीख निश्चित करा. तुमची इच्छा सुरू करण्यासाठी आणि ती साध्य करण्यासाठी एक ठोस योजना बनवा. चौथे अपयश. कोणत्याही भावनिक ओढीशिवाय तुमच्या अपयशातून मिळालेले धडे समजून घ्या आणि ते का घडले हे शोधा. तुमच्या अपयशाचा उपयोग अधिक उंची गाठण्याची संधी म्हणून करा. 5वे इतरांच्या इच्छा. जर तुम्ही कर्मचारी किंवा फ्रीलान्सर असाल तर कंपनीच्या मालकाला किंवा व्यवस्थापकाला मदत केल्याने तुम्हाला तुमची ध्येय साध्य करण्यास मदत होऊ शकते. जर ही ध्येये तुमच्या ध्येयांशी जुळत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यास सुरुवात करता आणि तुमची ध्येय पुढे नेऊ शकता. इच्छापूर्तीसाठीची कल्पना आणि इच्छा. बऱ्याच अंशी तुमचे यश आणि अपयश तुमच्या विचारांवर अवलंबून असते आणि मनातील सकारात्मक विश्वास हाच तो पाया आहे ज्यावरून यश मिळवता येते. जेव्हा सुप्त मनाला वारंवार सूचना मिळतात तेव्हा विश्वास निर्माण होतो. सकारात्मक भावनांना प्रोत्साहन द्या आणि शंका, नकार आणि भीती यांसारख्या नकारात्मक भावना दूर करा. आत्मविश्वास अनेक प्रकारे शस्त्र म्हणून काम करू शकतो. तो पराभवावरचा उतारा आहे.
जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा लोकही तुमच्यावर विश्वास ठेवतील. लोक यशस्वी आणि आत्मविश्वासू लोकांच्या शोधात असतात जे सकारात्मक प्रभाव टाकू शकतील. आत्मविश्वासाच्या रूपात तुमचा विश्वास निर्माण करण्यासाठी लेखक सुचवतात की तुम्ही तुमचे नाव एका वाक्यासोबत लिहावे, जे वाक्य दररोज पुन्हा पुन्हा म्हणावे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या विचारांवर आणि कृतीवर नकळतपणे प्रभाव टाकू शकता. तुमचे ध्येय साध्य करण्याची क्षमता तुमच्यात आहे. तुम्ही कृती करण्याचे वचन देता. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ देण्याचे वचन देता. तुम्ही आत्मविश्वासाचे महत्त्व जाणता आणि या कामासाठी दररोज 10 मिनिटे देण्याचे वचन देता. जोपर्यंत तुम्ही तुमचे ध्येय गाठत नाही तोपर्यंत तुम्ही कधीही थांबणार नाही. तुम्ही इतरांना मदत केल्यास तेही तुम्हाला मदत करतील. ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचे आहे तिथे जे पोहोचले आहेत अशा लोकांची काळजी घ्या. तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांचे अनुभव लक्षात ठेवा आणि स्वतःला आठवण करून द्या की आपल्या इच्छा पूर्ण करणे शक्य आहे. यातील तिसरा भाग, स्वसूचना. तुमच्या मनावर प्रभाव टाकण्याचे एक साधन. स्वसूचनेचे तत्व आपल्या इच्छांशी थेट संवाद साधते आणि तुमच्या अधोमनातून आलेल्या एक अढळ विश्वासाप्रमाणे कार्य करते. आपण आपल्या अवचेतन मनापर्यंत पोहोचणाऱ्या भौतिक गोष्टींवर पुन्हा नियंत्रण मिळवू शकतो आणि आपले निर्णय, भावना आणि कृती नियंत्रित करू शकतो. या पुस्तकातील चौथा भाग, विशेष ज्ञान. वैयक्तिक अनुभव किंवा निरीक्षण. आपल्या इच्छांचे आर्थिक, व्यावसायिक किंवा इतर यशामध्ये रूपांतर करण्यासाठी मोठी संपत्ती निर्माण करण्याकरता होणाऱ्या सेवा, उत्पादने आणि व्यवसायांचे विशेष ज्ञान आपल्याकडे असणे आवश्यक आहे. ज्ञान विकत घेणे किंवा भाड्याने घेणे हा टप्पा गाठण्याचा एक लोकप्रिय मार्ग आहे. अभ्यासक्रम, चर्चासत्रे, पुस्तके, सारांश आणि उद्योग परिषदा या सर्वांमुळे तुम्हाला अत्यंत आवश्यक असलेले विशेष ज्ञान मिळण्यास मदत होते. ज्ञानी लोकांसोबत काम करणे किंवा ज्ञान भाड्याने घेणे हा आणखी एक प्रभावी मार्ग आहे. महत्त्वाकांक्षी व्यक्तीला आपल्या क्षेत्रातील सर्व नवीन घडामोडींची माहिती ठेवण्यासाठी आजीवन शिक्षण घेणे आवश्यक आहे. या पुस्तकातील 5वा भाग, कल्पनाशक्ती. मनाची कार्यशाळा. कल्पना ही उत्पादने आहेत आणि त्यांना तुमच्या कल्पनाशक्तीने आकार दिला जातो. मनुष्य आपल्या कल्पनाशक्तीने काहीही निर्माण करू शकतो. लेखक कल्पनाशक्तीचे 2 प्रकारे वर्णन करतात. पहिली, संश्लेषक कल्पनाशक्ती. ही तुमच्या जुन्या संकल्पना, विचार आणि योजनांची नवीन संयोजनात मांडणी करते. दुसरी, सृजनशील कल्पनाशक्ती. सृजनशील कल्पनाशक्ती प्रेरणा देते आणि कल्पना ज्ञानाच्या कधीही न संपणाऱ्या साठ्यातून येतात. जर तुम्हाला तुमच्या कल्पनाशक्तीचा चांगला उपयोग करायचा असेल तर तुमची मोठी ध्येय साध्य करण्यासाठी अशा कल्पनांची यादी तयार करा ज्या तुम्हाला प्रेरणा देतील आणि तुमच्या प्रतिभेचा प्रभावीपणे उपयोग करतील. या पुस्तकातील 6वा भाग, संघटित नियोजन. इच्छेचे कृतीत रूपांतर. केवळ स्वतःच्या सुरक्षेचा विचार करणे पुरेसे नाही. प्रत्येक यश हे प्रबळ इच्छाशक्ती, कल्पनेचे वास्तवात रूपांतर आणि एका संघटित योजनेतून मिळते. कोणतीही योजना परिपूर्ण नसते. जेव्हा तुम्ही तुमच्या योजनेची अंमलबजावणी करता तेव्हा तुम्हाला तात्पुरता अडथळा येऊ शकतो. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे तुमचे नियोजन परिपूर्ण नाही याचा तो एक संकेत आहे हे स्वीकारणे. तुमच्या योजनेत बदल करा. तुमच्या भूतकाळातील अपयशाची जाणीव ठेवून तुमच्या ध्येयाचा पाठपुरावा करत राहा. तुमचे ध्येय गाठण्यापूर्वी हार मानू नका, कारण हार मानणाऱ्यांना त्यांच्या दीर्घकालीन योजना पूर्ण होताना पाहण्याची संधी मिळत नाही. या पुस्तकातील 7वा भाग, निर्णय. दिरंगाईवर मात करा. जे लोक यश मिळवण्यात अयशस्वी होतात ते अपवाद न करता खूप हळू निर्णय घेतात आणि खूप लवकर व वारंवार आपले मत बदलतात. यशस्वी लोक पटकन आणि निश्चितपणे निर्णय घेतात आणि हळूहळू आपले मत बदलतात. त्यांना काय हवे आहे हे त्यांना माहिती असते आणि ते मिळवतात. निर्णय घेण्यासाठी नेहमीच धैर्याची गरज नसते. निर्णय घेण्याच्या विरुद्ध दिरंगाई आहे, जो एक सामान्य शत्रू आहे ज्यावर प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्षात मात करावीच लागते. या पुस्तकातील 8वा भाग, निश्चित.
आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. अपयशाचे एक प्रमुख कारण म्हणजे चिकाटीचा अभाव. त्यावर मात करता येते, पण ते पूर्णपणे तुमच्या इच्छेवर अवलंबून असते. कमकुवत इच्छाशक्तीमुळे कमकुवत परिणाम मिळतात. चिकाटीचा आधार इच्छाशक्ती आहे आणि त्यावर इतर अनेक घटकांचा प्रभाव असतो. जसे की वर नमूद केलेल्या कारणांपैकी तुमच्यामध्ये अशा काही कमतरता आहेत का ज्या तुमच्या चिकाटीत अडथळा आणत आहेत? या उलट चिकाटीच्या अभावामुळे काही लक्षणे दिसू लागतात. पहिले, विलंब करणे. दुसरे, उत्सुकतेचा अभाव. तिसरे, गोंधळ. चौथे, आत्मसंतुष्टा. पाचवे, उदासीनता. सहावे, इच्छेचा अभाव. सातवे, हार मानण्याची प्रवृत्ती. आठवे, संघटित योजनांचा अभाव. नववे, कृती करण्याऐवजी केवळ इच्छा करणे. आणि दहावे, सोपे मार्ग शोधणे. जेव्हा एखादी व्यक्ती टीकेला घाबरते तेव्हा ती आपली चिकाटी कशी वाढवू शकते? लेखक यासाठी 4 पायऱ्या सुचवतात. पहिले, प्रामाणिक इच्छेच्या आधारावर एक निश्चित ध्येय विकसित करा. दुसरे, सातत्यपूर्ण कृती दर्शवणारी एक निश्चित योजना तयार करा. तिसरे, सर्व नकारात्मक आणि निरुत्साहित करणाऱ्या प्रभावांपासून दूर राहा. चौथे, जे लोक तुम्हाला तुमची योजना आणि उद्देशाचे पालन करण्यात प्रोत्साहित करतात त्यांच्या प्रती जबाबदार राहा. या पुस्तकातील 9वा भाग, मास्टर माइंडची शक्ती. जेव्हा तुमच्याकडे अशा लोकांचा संघ असतो ज्यांचे काम तुमची योजना पार पाडणे आणि तुम्हाला यशस्वी होण्यास मदत करणे हे असते, तेव्हा तुम्ही एक मास्टर माइंड असता. तुमच्या संघात कोण असेल आणि पुढील 30 दिवसात तुम्ही तो कसा तयार कराल? मास्टर माइंडच्या शक्तीशिवाय कुणीही प्रचंड सामर्थ्य आणि यश मिळवू शकत नाही. एका मास्टर माइंडचे ध्येय एका निश्चित योजनेद्वारे ज्ञानाच्या शक्तीमध्ये रूपांतर करणे आणि नंतर त्या योजनांना कृतीत उतरवणे हे असते. या पुस्तकातील 10वा भाग, जोडणारा दुवा. सुप्त मन हे मानतेचे मिश्रण आहे. सुप्त मन तुमच्या इच्छांसाठी आणि त्यांचे भौतिक व आर्थिक गोष्टींमध्ये रूपांतर करण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करते. जर तुम्ही तुमच्या इच्छा रुजवण्यात अयशस्वी झालात तर तुमच्या दुर्लक्षामुळे तुमच्यापर्यंत पोहोचणारे विचार वाया जातील. तुमच्या सुप्त मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 7 प्रमुख सकारात्मक भावनांचा तुमच्या फायद्यासाठी वापर करण्याची सवय लावा. इच्छा, श्रद्धा, प्रेम, लैंगिकता, उत्साह, प्रणय आणि आशा. तुमच्या सुप्त मनातील केवळ एक नकारात्मक भावना देखील एक सृजनशील संधी वाया घालवण्यासाठी पुरेशी आहे. 7 प्रमुख नकारात्मक भावना टाळा. शेवटी तुमचे मन पूर्णपणे सकारात्मक भावनांनी व्यापलेले असेल, ज्यामुळे नकारात्मक भावनांना आत प्रवेश करण्यापासून रोखले जाईल. या पुस्तकातील 11वा भाग, मेंदू. या पुस्तकातील 11वा भाग, मेंदू. विचार. प्रत्येक मानवी मन हे विचारांच्या कंपनांचे प्रसारण आणि ग्रहण करणारे एक केंद्र आहे. सुप्त मन हे प्रेषक केंद्र आहे जिथून हे प्रसारण होते. सृजनशील कल्पनाशक्ती हे ग्रहण केंद्र आहे जे वातावरणातून विचारांची कंपने ग्रहण करते. जेव्हा ही कंपने उच्च पातळीवर पोहोचतात तेव्हा मन त्या विचारांच्या कंपनांचा आणखी जास्त प्रमाणात स्वीकार करते. अतिशय उच्च दरातील कंपने म्हणजे केवळ अशा लहरी असतात ज्या वातावरणातून ग्रहण केल्या जातात आणि एका मेंदूतून दुसऱ्या मेंदूत प्रवास करतात. ज्ञान मंदिराचे प्रवेशद्वार. 6वी इंद्रिय शक्ती ध्यान आणि आपल्या अंतर्मनाचा विकास केल्याने समजते. एकदा का तुम्ही 6व्या इंद्रिय शक्तीवर प्रभुत्व मिळवले, तुम्ही येऊ घातलेल्या धोक्यांचा अंदाज घेऊन त्यांना टाळू शकाल. तसेच संधींना योग्य वेळी ओळखून त्यांचा स्वीकार करू शकाल. या पुस्तकातील 12वा भाग, 6वी इंद्रिय शक्ती. जेव्हा तुमचे मन साशंक आणि भयभीत असते तेव्हा 6वी इंद्रिय शक्ती कधीच काम करत नाही. या सर्व गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. यामुळे शंका निर्माण होते आणि त्यांचा अंतिम परिणाम म्हणजे भीती. 6वी असुरक्षितता. गरिबी, टीका, खराब आरोग्य, प्रेमाचा अभाव, म्हातारपण, मृत्यू. तर नकारात्मक प्रभावाचे प्रकटीकरण हा 7वा शत्रू आहे. या शत्रूपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी संपत्ती जमा करण्याकरता इतर लोक जसे करतात तसे करा. सकारात्मक विचार आणि कृती करण्यासाठी तुमच्यावर मोठा प्रभाव टाकणाऱ्या जागरूक लोकांचा सहवास मिळवा. तुमचे विचार नियंत्रित करण्यासाठी आणि
तुमच्या सुप्त मनावर प्रभाव टाकण्यासाठी तुमच्या इच्छाशक्तीचा वापर करा. भीती ही एक अशी मानसिक अवस्था आहे जी नियंत्रण आणि मार्गदर्शनावर अवलंबून असते. या ज्ञानाचा तुमच्या फायद्यासाठी उपयोग करा. चला तर मग पाहूया हे पुस्तक प्रबळ इच्छा आणि दृढ निश्चयांना वास्तवात रूपांतरित करणाऱ्या विचारांची शक्ती स्पष्ट करते. श्रद्धा हा एक असा गोंद आहे जो सर्व गोष्टींना एकत्र बांधून ठेवतो. प्रत्येक यशाची सुरुवात एक प्रबळ इच्छेने होते आणि एक सुनियोजित योजना कल्पनेला वास्तवात रूपांतरित करते. यशस्वी लोक पटकन निर्णय घेतात आणि आपला विचार हळूहळू बदलतात. अपयशाचे एक प्रमुख कारण म्हणजे चिकाटीचा अभाव. प्रचंड शक्ती आणि यश मिळवण्यासाठी तुम्हाला चिकाटीची गरज असते. भीती ही एक मानसिक अवस्था आहे जी नियंत्रण आणि दिशेवर अवलंबून असते. याबरोबरच लेखक नेपोलियन हिल लिखित थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचे मराठीत सारांशरूपी अभिवाचन समाप्त झाले आहे. भेटूया मग एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.